श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, तू मेहनत कर, एक दिवस तुझं यश सगळ्यांना दिसणार आहे. आज तुझ्या मेहनतीची किंमत कुणाला कदाचित दिसत नसेल, पण स्वामी म्हणतात तू थांबू नकोस, कारण एक दिवस तुझं यश सगळ्यांना दिसणार आहे. श्री स्वामी समर्थांचा संदेश. मेहनत करत राहा, यश नक्की मिळेल. कधीकधी आपण खूप मेहनत करतो, दिवस रात्र प्रयत्न करतो, पण त्याचं फळ मात्र लगेच मिळत नाही. आपण इतरांकडे पाहतो आणि मनात विचार येतो, माझ्या आयुष्यातच एवढा संघर्ष का? मी इतकी मेहनत करूनही मला यश का मिळत नाही? माझ्या प्रयत्नाची कुणालाच किंमत का वाटत नाही? पण अशा वेळी श्री स्वामी समर्थांचा एक सुंदर संदेश लक्षात ठेवा. तू मेहनत करत राहा, तुझा वेळ नक्की येणार आहे. आज तुझ्या प्रयत्नाकडे कुणाचं लक्ष नसेल, आज तुझ्या कष्टांची कुणाला जाणीव नसेल, आज तुझ्यावर हसणारे लोकही असतील, पण लक्षात ठेव, यश येण्याआधी संघर्ष येतो आणि मोठं यश मिळण्याआधी संयमाची परीक्षा होते. म्हणूनच स्वामींच्या चरणी विश्वास ठेव आणि तुझं काम प्रामाणिकपणे करत राहा. कदाचित आज तुझ्या हातात यश नसेल, पण तुझ्या हातात मेहनत करण्याची ताकद आहे. कदाचित आज परिस्थिती तुझ्या बाजूने नसेल, पण तुझ्याकडे पुन्हा प्रयत्न करण्याची संधी आहे. आणि कदाचित आज लोक तुला ओळखत नसतील, पण तुझं सातत्य तुला एक दिवस अशा ठिकाणी घेऊन जाईल जिथे तुझं कामच तुझी ओळख बनेल. म्हणून दुसऱ्यांच्या यशाशी स्वतःची तुलना करू नका. प्रत्येकाची वेळ वेगळी असते. कुणाला यश लवकर मिळतं तर कुणाला थोडं उशिरा, पण उशिरा मिळालेलं यश हे अपयश नसतं. तू पडतोयस म्हणून तू हरला नाहीस, तू पुन्हा उठतोयस, हेच तुझं खरं सामर्थ्य आहे. आज तुला ज्या अडचणींचा सामना करावा लागत आहे त्या कदाचित उद्या तुझ्या यशाची कथा सांगतील. आजची मेहनत उद्याची ओळख बनू शकते. आजचे अश्रू उद्याच्या आनंदाचं कारण बनू शकतात. आजचा संघर्ष उद्या तुझ्या आत्मविश्वासाची ताकद बनू शकते. म्हणून मनात एक गोष्ट पक्की ठेवा, मी थांबणार नाही, मी हार मानणार नाही, मी माझं काम प्रामाणिकपणे करत राहीन. स्वामी समर्थावर श्रद्धा ठेव, पण त्याचबरोबर स्वतःच्या प्रयत्नावरही विश्वास ठेव. फक्त प्रार्थना करून थांबू नकोस, प्रार्थनेसोबत प्रयत्न कर. स्वामींचं नाव घे आणि आपल्या ध्येयाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाक. कारण जेव्हा श्रद्धेला मेहनतीची साथ मिळते तेव्हा माणूस कठीण परिस्थितीतही पुढे जाण्याची ताकद मिळवतो. कधीकधी स्वामी आपल्याला लगेच हवं ते देत नाहीत, कारण कदाचित आपल्याला त्यासाठी तयार करत असतात. म्हणून परिस्थिती कठीण झाली म्हणून निराश होऊ नकोस. आजची शांत मेहनत उद्या मोठा परिणाम घडवू शकते. ज्याने तुला कमी लेखलं त्यांच्याशी वाद घालण्याची गरज नाही. तुझं यशच एक दिवस तुझं उत्तर असेल. ज्याने तुझ्यावर विश्वास ठेवला नाही त्यांना काही सिद्ध करण्यासाठी धावू नकोस. स्वतःसाठी मेहनत कर, तुझ्या कुटुंबांसाठी मेहनत कर, तुझ्या स्वप्नासाठी मेहनत कर आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात एका विश्वासाने कर. श्री स्वामी समर्थ माझ्यासोबत आहेत. मी माझं कर्तव्य प्रामाणिकपणे करणार आणि योग्य वेळ आल्यावर माझ्या मेहनतीचं फळ नक्की मिळेल. लक्षात ठेव, तुझी मेहनत वाया जात नाही, तुझं सातत्य व्यर्थ जात नाही, तुझी प्रामाणिकता व्यर्थ जात नाही. कदाचित परिणाम मिळायला वेळ लागत असेल, पण तू करत असलेला प्रत्येक प्रामाणिक प्रयत्न तुला तुझ्या ध्येयाच्या जवळ घेऊन जात आहे. म्हणून आज जर तू थकला असशील तर थोडा विसावा घे, पण स्वप्न सोडू नकोस. आणि शेवटी स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना कर, स्वामी माझ्या मेहनतीला योग्य दिशा द्या, माझ्या मनाला धैर्य द्या आणि संकटांमध्येही माझा विश्वास कायम ठेवा. कारण एक दिवस असा नक्की येईल ज्या यशासाठी तू आज शांतपणे मेहनत करत आहेस
तेच यश एक दिवस सगळ्यांना दिसणार आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला स्वामींचे विचार आवडत असेल तर स्वामी सेवा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामी समर्थांचा आशीर्वाद सतत तुमच्यावर राहो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ.